इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरातील गांधी मार्केट परिसरात मोनिका हॉलजवळ पोलिसांनी बेकायदा फटाका साठा उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे। नवी मुंबईच्या समाजसेविका आणि दलित पॅंथर ग्रुपच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष समीरा प्रकाश देशपांडे यांना रहिवासी भागात परवानगीशिवाय फटाके साठवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ डायल 112 वर कॉल करून पोलिसांना कळविले। त्यानंतर बीट मार्शल PSI आवाड आणि कॉन्स्टेबल घोंगडे घटनास्थळी दाखल झाले। तपासादरम्यान समोर आले की संबंधित गाळा उमेश वधारिया यांचा आहे, जो शहरातील भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांचा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी पंचाच्या उपस्थितीत गाळा उघडून तपास केला असता कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे आढळले। गाळ्यातून 3,33,100 रुपयाचे विविध फटाके जप्त करण्यात आले असून त्यात पॉप, टिकली, माचीस, सिल्वर ड्रॉप अशा प्रकारच्या आतषबाज्यांचा समावेश आहे। या परिसरात अशा अनेक बेकायदा फटाक्यांच्या साठ्यांचा व्यापार सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असून त्यांनी पोलिसांकडून अधिक कारवाईची मागणी केली आहे। सध्या पोलिसांनी गाळा व फटाक्याचा साठा सील करून गुन्हा दाखल केला आहे। तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशा धोकादायक व बेकायदा साठ्यांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, जेणेकरून कोणती संभाव्य दुर्घटना टाळता येईल। 6 तारीख को हमको इन्फॉर्मेशन मिली थी सोशल वर्कर से कि एक दुकान में अवैध पटाखा स्टोर करके रखा है, तो हमने रेड किया और 3,33,000 का माल जब्त किया। उन्होंने सुरक्षा का कोई इंतजाम नहीं किया था और अवैध तरीके से वो स्टोर करके रखा था, इसलिए हमने उनके ऊपर कार्रवाई किया है। सर, कुछ आप लोगों से बोलना चाहेंगे कि अवैध पटाखा न रखे जाए, सुरक्षा की दृष्टि से कुछ आह्वान करना चाहेंगे? मैं उल्लासनगर वासियों को आह्वान करना चाहता हूं और फटाके के दुकानदारों को कि जहां परमिशन दिया है वहीं पर ही फटाके रखो, जहां परमिशन नहीं है ऐसे अवैध कारखाने में या घर में फटाके न रखे, उससे लोगों का जान माल की हानि हो सकती है, इसलिए सावधानी बरते। अगर दोबारा ऐसे अवैध फटाके रखते हुए पाए गए तो आपके ऊपर कड़ी कानूनी कार्रवाई हो सकती है।